वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा दिवस आहे 6वा आमच्या ट्रिपचा, व्हिएतनामचा. आणि आम्ही आलेलो आहे कुठच्या सिटीमध्ये? आज आपण आता आहोत निनबिन या सिटीमध्ये. करेक्ट. आणि आज आपल्या दोन खूप छान गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहोत. एक आहे जी ट्रँगॅन बोट राईड म्हणून. सो ती बोट राईड एकदम अशी भारी सिनिक लोकेशनमध्ये आहे. आणि ट्रँगॅन बोट राईड किंवा निनबिनला हालॉंग बे ऑन लँड म्हणतात. सो ह्यामध्ये मस्त लाईमस्टोनचे माउंटन्स आहेत आणि ज्यामधून एक नदी जाते आणि त्याच्यातून आपण मस्त बोट राईड आपण एन्जॉय करत जातो. आणि ह्या लाईमस्टोन माउंटन्समध्ये छोट्या छोट्या केव्ज आहेत आणि त्या केव्ज थ्रू आपण बोटने जातो. आतमध्ये गेल्यानंतर मस्त छोटे छोटे पगोडे आहेत, मंदिरं आहेत आणि असा खूप छान सिनिक रूट आहे तो. ते झाल्यानंतर आपण लंच करून आपण जाणार एक बायदिन पगोडा म्हणून एक प्लेस आहे. तर ती पण मस्त मोठा एक पगोडा कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे की तुम्ही आता व्हिडिओ बघालच, खूप सुंदर आहे. आणि मग डिनर करून परत आपण हॉटेलला रिटर्न येणार. सो असा आपला 6वा दिवस संपेल. येस. सो चला आता जाऊया, आपण बघूया आपला 6वा दिवस कसा होतो ते आणि एन्जॉय करूया. नेहमीप्रमाणे सकाळी 8-8:30च्या सुमारास ब्रेकफास्ट आणि 9 वाजता डिपार्चर असं आमचं टूरचं ठरलेलं असतं. त्याप्रमाणे सगळे लोक 8 वाजता ब्रेकफास्ट करण्याकरता आलेले आहेत. ब्रेकफास्टचं डिटेल्स तुम्हाला मी नंतर जेव्हा आपण हॉटेलचा रिव्ह्यू घेऊ तेव्हा नक्कीच दाखवू. आता थोडंसं बघा ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. नेहमीप्रमाणेच ज्यूस किंवा जे काय बारीक सारीक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी या ब्रेकफास्टमध्ये अवेलेबल होता. ब्रेकफास्ट बुफे खूपच मोठा आहे आणि हे हॉटेलसुद्धा छानच आहे. 9 वाजता बरोबर आम्ही निघालो आमच्या बसनी. आमचे गाईड आली होती आणि लोकल गाईडनी आम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या, आजच्या दिवसाचा प्रोग्राम काय आहे, आपण कसं जाणार आहोत. बाहेर बघाल तर इतकं सुंदर निनबिन आहे. झाडंसुद्धा लावलेली आहेत आणि झाडांना व्यवस्थित प्रकारे सपोर्टसुद्धा दिलेले आहेत. व्हिएतनाममध्ये एक बघितलं की झाडांची खूपच काळजी घेतली जाते. सुंदर असं हे निनबिन सिटी आहे. स्वच्छ आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. पॉप्युलेशन जास्त दिसत नव्हतं. असं करत पोचलो ते आमच्या ह्या कॉम्प्लेक्सला, त्रांग आन म्हणून जो कॉम्प्लेक्स आहे बोटिंग, त्याच्याजवळ आम्ही पोचलो. हा कॉम्प्लेक्स आमच्या हॉटेलपासून साधारण 8-1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा बोटिंग तो कॉम्प्लेक्स आहे त्रांग आन, अतिशय सुंदर असा आणि डेकोरेटिव्ह बनवलेला आहे. फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही इथे आल्यानंतर खूपच चांगलं वाटतं. स्वच्छता नेहमीप्रमाणे चांगलं आहे. तिकीट काढल्यानंतर हा अंडरग्राऊंड एक पास आहे, त्या अंडरग्राऊंड पासमधनं आम्ही बोटिंगचा जो प्लॅटफॉर्म आहे जिथून बोट सुटतात तिकडे निघालो. उजव्या साईडला तुम्ही बघा सगळ्या बोटी लाईनीत उभ्या आहेत आणि त्याच बोटीमधून आम्ही जाणार आहोत. व्यवस्थित वेल ऑर्गनाइज असं केलेलं आहे. त्रांग आनमध्ये 3 रूट्स आहेत आणि रूट 1मध्ये 9 केव्स, 3 टेम्पल्स, 2मध्ये 4 केव्स टेम्पल्स असं हे आहे. आमचा रूट आहे 1, त्याच्यात 9 केव्ज आहेत आणि 3 टेम्पल्स आहे. आणि सर्वात लॉंगेस्ट असा हा 3 रूटमधला लॉंगेस्ट रूट आहे. भरपूर केव्ज आम्ही आता बघणार आहोत. आणि हे जे वर्ल्ड हेरिटेज अँड नॅचरल हेरिटेज कॉम्प्लेक्स म्हणून याला मान्यता मिळालेली आहे युनेस्कोकडून. बोटीमध्ये प्रत्येकाच्या बोटी आम्हाला असाईन केल्या गेल्या. एकेका बोटीमध्ये 4-4 जण होते, कारण बोटीमध्ये कपॅसिटी पण 4 जणांची आहे. बोटमध्ये बसल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला लाईफ जॅकेट हे घालायलाच लागतं. आणि आमची जी टूर आहे रूट नंबर 1ची टूर चालू झाली.
आणि आता तुम्ही बघाल काय सिनरी दिसते ती अप्रतिम सिनरी या बोटिंगच्या थ्रू आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्या कॉम्प्लेक्सला सुद्धा हॅलॉंग बे ऑन लँडसुद्धा म्हणतात. आणि तुम्ही बघाल आमची लोकंसुद्धा वल्लवत आहेत, कारण एवढा मोठा जो रूट आहे, साधारण 12 ते 15 किलोमीटरचा हा रूट आहे. 3 तासाचं ही फेरी आहे. तर त्या ज्या बायका असतात त्यासुद्धा जमतात, त्यामुळे आम्हीसुद्धा त्यांना थोडीफार मदत केली. असं परत पहिला आमचा जो स्टॉप आला ते एक टेम्पल आहे. या टेम्पलकडे आम्ही आलो आणि हे टेम्पलचं आर्किटेक्चर आणि ह्याची हिस्ट्री फारच चांगली अशी हिस्ट्री आहे. टेम्पलला आल्यानंतर हे जे बोटवाले आहेत हे असे लाईनीत उभे राहतात. आम्हाला प्रत्येकाला ह्या बोटचा नंबर लक्षात ठेवायला लागतो, कारण एवढ्या बोट आहेत त्यामुळे तुम्ही पुढे जातात ते कळणार नाही. बोटिंग करायला आलेला इथे बघा काय छान दिसतंय. मागचं व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू आहे. हे मागे इथे दिसतंय हे मंदिर आहे. छानपैकी मध्ये इथे आलेलं आहे. इथे 1-2 तासाची बोट. असं करत आमचं टेम्पल व्हिजिट झाली आणि मग आम्ही निघालो ते पुढच्या प्रवासाला. आता आपण केव्जमध्ये जाणार आहे. टॉई केव म्हणून याचं नाव आहे. प्रोनाऊन्सिएशन माहीत नाही बरोबर आहे की नाही, पण याची लांबी आहे ती 320 मीटर म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 1000 फीट. आणि ह्याला डार्क केव्हसुद्धा म्हणतात, कारण ह्या केव्जमध्ये नॅचरल लाईट बिलकुल येत नाही. आतमध्ये आपण शिरल्यानंतर तुम्हाला दिसतोय हे छतावरनं असे लोंबकळणारे असे निमुळते असे खांब दिसतील. आणि ही ज्या गुहा आहे तिथूनच्या ह्या कॉम्प्लेक्सच्या जवळ 250 मिलियन्स इयर्समध्ये तयार झालेल्या असाव्या असा अंदाज आहे. आणि पावसाच्या पाण्यामुळे हे आतमध्ये जे काय ह्या गुहेमध्ये तुम्ही खडक बघाल, हा लाईमस्टोन खडक आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे तयार झालेले आहेत बघा वरती, ते पावसाची पाणी आतमध्ये येऊन आणि या खडकांची थोडीशी झीज होऊन हे निमुळते खडक असे निर्माण झालेले आहेत. आम्हाला सांगण्यात आलं की प्रत्येक केव्जमध्ये निरनिराळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही जर मायन्यूटली बघितले तर ज्या 9 केव्ज आहेत त्या 9 केव्जमध्ये तुम्हाला काय काय निराळ्या गोष्टीसुद्धा बघायला मिळेल. जाताना तुम्हाला थोडं केअरफुल जायला लागतं, कारण उंची काय काय खडकांची इतकी खाली येते की आपल्या डोक्याला सुद्धा लागू शकते. त्यामुळे जी वळवणारी बायका असतात ते आपल्याला ऑलवेज सांगतात की हेड डाऊन. तुम्ही बघताय काय काय ठिकाणी आम्ही डोके खालून घालून बसलेले आहेत. केव्जमध्ये आतमध्ये लाईटसुद्धा व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे अंधार आता बिलकुल नाही आहे. कारण एवढे टुरिस्ट इथे येतात की एक मोस्ट पॉप्युलर डेस्टिनेशन नानबीनचं हे झालेलं आहे. पहिली केव पास करून बाहेर आलो तो व्ह्यू बघा काय अप्रतिम असा हा व्ह्यू दिसतोय आपल्याला. सुंदर व्ह्यू आहे. आजूबाजूला सगळं जंगलच आहे. आणि मग दुसरी सँग केव अशी तिथे थोड्या अंतरावर ही केव होती. त्या केवमध्ये आम्ही शिरलो. आपल्याला 9 केव्ज आपल्या रूट नंबर 1मध्ये आहेत आणि 3 टेम्पल्स इन्क्लुडेड आहेत. आणि ह्याचं फॉर्मेशन पण बघा. हे जे फॉर्मेशन झालेलं आहे हे झीज होऊन दगडांची झीज होऊन झालेली ही गुहा तयार झालेली आहे. आपलं हे टूरचं साधारण 13 ते 15 किलोमीटरचं अंतर असावं आणि 3 तासाचं साधारण ड्युरेशन आहे. प्रत्येक केवमधनं तुम्ही बाहेर जेव्हा पडता तेव्हा तुमची सिनरी कंप्लीट चेंज झालेली असते. आणि इतकी सुंदर सिनरी हे कॅमेऱ्यात तर बसू शकत नाहीच. आता हे नाव राऊ केव ही 3री केव आलेली आहे. हे जवळजवळच केव्ज आहेत आणि साधारण एक 100-150
मीटर लांबीच्या ह्या केव्ज आहेत. आतमध्ये व्यवस्थित लाइटिंगसुद्धा केलेलं आहे. तुम्हाला फक्त केअरफुल राहायला लागतं ते तुमचं डोकं, कारण काही काही वेळेला तुम्ही जर लक्ष नसेल आणि फोटोग्राफीमध्ये बिझी असाल तर डोक्यावर दगडसुद्धा लागू शकतो वरचा. त्यामुळे तुम्हाला थोडंसं केअरफुलच राहायला लागतं. बघा किती सुंदर आहे. आणि ह्या केव्जमध्ये असं म्हणतात की वाईन टेस्टिंग पूर्वी व्हायची, कारण इथे जे वाईन फर्मेंटेशन व्हायचं ह्या केव्जमध्ये हे प्रॉपर टेम्परेचर वाईन बनवण्याकरता होतं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी इथे वाईन तयार व्हायचे आणि वाईन टेस्टिंगसुद्धा व्हायचं. हे जे तुम्हाला जार दिसत आहेत हे पूर्वी असे जारमध्ये ही वाईन भरून ठेवायचे आणि इथे टेस्टिंगसुद्धा व्हायचं. आता दिसत नाही आहे, पण हे त्यांनी टुरिस्ट करता हे तसंच्या तसं हे जार्स तिथेच ठेवून दिलेले आहेत. तिसरी केव आता आम्ही पार करून बाहेर आलेलो आहे. आणि परत बघा, आता सीन कम्प्लिटली चेंज झालेला आहे. आजूबाजूचे डोंगर पण बघा किती सुंदर असे डोंगर दिसत आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅमेरामध्ये खरंच जस्टिफाय करू शकत नाही. तुम्ही जर तिथे व्हिएतनाम जाणार असाल तर नीन बीचची ही टूर कधीही मिस करू नका. आता आपण आलेलो आहे एका टेम्पलमध्ये परत, आणि नेहमीप्रमाणे टेम्पलला साधारण एक अर्धा तासाचा हा स्टॉप असतो. आणि हे आपले ज्या बोटी असतात हे बोटवाले असे तिथे व्यवस्थित रांगेत आपली वाट बघत उभी असतात. सुंदर अशी हे टेम्पल आहे. या टेम्पलच्या इथेच एक वरती जवळजवळ 200 पायऱ्या चढून तुम्ही वरती गेलात तर अजून एक टेम्पल आहे. त्याचं नाव लाम टेम्पल. तुम्हाला साधारण 100 ते 120 पायऱ्या वरती चढून जायला लागतं. आणि हे बघा, हे सुंदर टेम्पल आहे. आतमधलं फोटोग्राफी अलाउड नव्हती, पण वरनंसुद्धा जो सीन दिसतो ओव्हरऑल खालचा, अतिशय सुंदर असा हा सीन आहे. प्रत्येक टेम्पल खूप चांगल्या रीतीने डेकोरेट केलेलं आहे. ह्या पायऱ्या बघा, ह्या पायऱ्या उतरून तुम्हाला खाली जायला लागतं. नंतर मग इथे ही गिओ केव, माझं प्रोनाऊन्सिएशन परफेक्ट आहे की नाही माहीत नाही, पण बघा इथे वरती ही व्हाईट दिसते. त्यामुळे प्रत्येक केव्ज ही थोडी निरनिराळी केव आहे. हे बघा, इथे ह्या केव्सच्या जर वरती तुम्ही बघितलं टॉपला तर काहीतरी निरनिराळ्या प्रकारचे तुम्हाला असा भास होतो. छोटेच केव्ज आहेत, अशा साधारण 100 ते 150 मीटर लांबीच्या ह्या केव्ज आहेत. आणि ह्या केव्हमधनं आपण परत बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तुम्ही बघा, हे झाड बघा, काय सुंदर असं हे झाड दिसतंय. ग्रीनरी पण बघा किती छान आहे. जर पावसाळ्याच्या नंतर जर आले तर अजूनच ग्रीनरी सुंदर असू शकेल. पाणी पण एकदम ट्रान्सपरंट आहे, स्वच्छ पाणी आहे. आणि या वरती माउंटन बघा काय सुंदर दिसतोय. नंतर आली ती सीओ केव. या 3 रांगेत केव्ज आहेत. काय छान केव आहे बघा ही. आणि प्रत्येक केवचं बद्दल तुम्ही जर विचारलं तर काहीतरी हिस्ट्री आहे. पण आमची जी वल्लवणारी होती तिला इंग्लिश काय येत नसल्यामुळे, त्याला कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे आम्हाला फार काय अशी माहिती मिळत नव्हती. परत ह्या केवमधनं बाहेर पडल्यानंतर बघा परत एक निराळच तुम्हाला असा व्ह्यू दिसतो. तर लोकल लँग्वेजमध्ये असेल तर ती तुम्हाला खूप चांगली माहिती देऊ शकतील. हे बाओ हिऊ टेम्पल एक आहे, अतिशय छान टेम्पल आहे. एका साईडने आपण ह्या टेम्पलमध्ये वरती चढतो आणि तिथे मला वाटतं एक पॅलेस पण आहे. तिथे पायऱ्या चढून आपल्याला वरती जायला लागतं. आणि पलीकडच्या त्या साईडनी डोंगराच्या आपण उतरतो आणि तोपर्यंत एक दुसरी जी केव आहे त्या केवमधनं आपली बोट तिकडे येऊन आपली वाट बघत असते. मला वाटतं हा एक पॅलेस आहे, नाव मला लक्षात नाही आहे, पण काय सुंदर आहे बघा.
अतिशय छान असे हे टेम्पल्स बांधलेली आहेत आणि प्रत्येक टेम्पलला लोकल लोक फार भक्तीने इथे येतात आणि पूजा करतात. हा आमचा वंडरलसचा ग्रुप आहे. त्याच्यानंतर एक खॉक केव म्हणून ही होती. शेवटी केव्हचं तुम्हाला बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्याच केव्स सारख्या दिसतात, पण त्याची हिस्ट्री माहिती असली पाहिजे. तिथून तुम्ही बाहेर पडल्यानंतर परत लँडस्केप कम्प्लीट चेंज होऊन जातो आणि आता आपण जाणार ते दुसऱ्या केव्जमध्ये. ही पण बघा किती केव छान आहे. कारण शेवटी 3 तासाच्या प्रवासामुळे तुम्ही 9 केव्समधनं पास होता, 3 टेम्पल करता, तेव्हा शेवटी सगळ्याच केव्ज आपल्याला सारख्या वाटू लागतात. पण जर कोणी हिस्ट्री सांगणारं तिथे असेल तर नक्कीच इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. आणि मग त्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर आम्ही आता अप्रोच आमचा झालेला आहे तो जिथून आम्ही बोट सुटली होती त्या तिकडे परत जाण्याकरता आहे. आणि आता तुम्ही तिथून बघा किती बोटी बाहेर येत आहेत. आम्ही सकाळी 9 वाजता पोचलो होतो तेव्हा इतकी गर्दी नव्हती, पण आता साधारण 12चा सुमारास झालेलं आहे, 11:30 12. आणि हनोईवरनं सुद्धा वन डेच्या टूर इथे येतात नेनबिन करता. तर बघा किती प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. आणि समोर दिसतात ह्या बोट पण बघा कशा रांगेत व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत आणि वेल ऑर्गनाइज असं हे गव्हर्नमेंटने केलेलं आहे. त्यामुळे कुठेही बार्गेनिंग होत नाही. प्रत्येकाला तिकीट जे मिळतं ते सगळ्यांचं तिकीट सेमच असतं. सो थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. 3 तासाची टूर 15 मिनिटात कव्हर करणं थोडंसं कठीणच असतं. आता नेक्स्ट व्हिडिओ घेऊन बाय बाय.